मराठीची कविता पाहिल्यानंतर आपण आता धड्याकडे पुन्हा एकदा वळूया. तिसरा धडा आपला बाकी होता. धड्याचं नाव आहे अशी पुस्तकं. ओके. डॉक्टर निर्मल कुमार फडकुळे यांनी हा धडा लिहिलेला आहे. ओके. संत साहित्याचे अभ्यासक आहेत, समीक्षक आहेत, छान असे बोलणारे वक्ते आहेत. ओके. त्यांनी लिहिलेली अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. कल्लोळ अमृताचे, चिंतनाच्या वाटा, प्रिय आणि अप्रिय, सुखाचा परिमळ, संत कवी तुकाराम, एक चिंतन, संत चोखामेळा आणि समकालीन संतांच्या रचना, संताची या भेटी, संत विनेचा झंकार, संत तुकारामाचा जीवन विचार ही संत साहित्याचा अभ्यास मांडणारी पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत. समाज परिवर्तनाची चळवळ, काल आणि आज या साहित्यातील प्रकाशधारा हे त्यांचे लेखसंग्रहसुद्धा खूप प्रसिद्ध आहेत. संतांचे साहित्य हा त्यांचा आस्थेचा विषय होता. त्यांच्या पुस्तकातून आपल्याला समजेलच, बरोबर आहे. प्रबोधन काळातील पाऊलखुणा, निवडक लोकहितवादी ह्या देखील त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. ओके. बहिरू रतन दमानी या साहित्य पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेलं आहे. तर आता आपण या धड्यात पुस्तकांचं महत्त्व वाचूया. तसं तर फारच महत्त्व आहे, पण काही लोकांना फक्त आपल्या त्यांच्या अकॅडमिक वर्षांची किंवा जे शिकतायत त्याचीच पुस्तकं फक्त महत्त्वाची वाटतात. असं काही नाही आहे. आयुष्याच्या शेवटपर्यंत बरीचशी पुस्तकं तुम्हाला मदत करतात आणि साथ देतात. तर पुस्तकं फार महत्त्वाची असतात, हीच या धड्यात स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. बघूया. काही पुस्तकं आपल्याला झपाटून टाकतात. अंतःकरणाची, भावनांची प्रचंड खळबळ उडून देण्याची त्यांची शक्ती असते. अशी पुस्तकं कधी विसरता येत नाही. दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंधाप्रमाणे ती पुस्तकं मनात दरवळत राहतात. उत्तम साहित्यकृतींचं वाचन करत राहणं यांसारखं दुसरं उत्तेजक आणि आनंददायक काही असेल का? तर बघा, लहानपणी तुम्ही परिसर वाचता, परिसराचं पुस्तक वाचता, मराठीचे धडे, कविता वाचता. त्यापैकी काही कविता तुम्हाला अजूनपर्यंत लक्षात असतील. 10वीची जी धडे आहेत ते सुद्धा तुम्हाला काही धडे फार लक्षात असतील, कायम डोक्यात असतील, बरोबर आहे. काही जर पुढे भविष्यात तुम्ही मॅगझिन्स किंवा पुस्तकं वाचली तर काही भूताच्या स्टोऱ्या किंवा काही अशी हॉरर पिक्चर्स वगैरे, हॉरर पिक्चर्सच्या पुस्तकांच्या जी असतात, हे जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला हे जी पुस्तकं आहेत ती अतिशय आपल्या मनांच्या भावना उफाळून काढतात किंवा ती धडे आपल्याला कायम स्मरणात राहतात. ओके. जसं आपल्याला अत्तराचा सेंट लावल्यानंतर तो दिवसभर जसं चमकत राहतो, तसं काही पुस्तकं आपल्या मनात कायमची दरवळत राहतात. ओके. आणि चांगलं चांगलं उत्तम साहित्य वाचणं याच्यासारखं दुसरं उत्तेजक आणि आनंददायी काही असेल का, असं लेखकांनी विचारलं आहे. मॅकबेथ आणि किंग लायर यांच्या नाटकातले काही संवाद इतके काव्यात्मक आणि इतके अंतर्गर्भ आणि इतके भावस्पर्शी आहे की त्यांच्या प्रत्येक वाचनाच्या वेळी अति उत्कट अनुभव देत राहतात. आता तसं तुम्ही क्रांतीवीर पिक्चर बघता किंवा नटसम्राट तुम्ही पाहिलेला असेल तर त्याच्यामध्ये बघा किती भावपूर्ण असे वर्ड आहेत. आता नटसम्राट हा कोणीतरी लिहिलेलाच असेल ना. ओके. आणि ते ज्यावेळी तुम्ही नटसम्राट हे पुस्तक ज्यावेळी वाचाल त्यावेळी तुम्हाला ते आणखी काय होईल, उत्कट अनुभूती देईल. ओके. काहींना वाचनाची नशा असते आणि ही नशा काही औरच असते, असं देखील लेखकांनी म्हटलेलं आहे. सुखांविषयीच्या माझ्या कल्पनेतून पुस्तक वगळली तर सारं सुखच संपुष्टात आलं असं म्हणावं लागेल. लेखकांना असं वाटतं की तुम्ही जितकं पुस्तकं वाचाल तितकं तुम्हाला सुख मिळेल. ज्याला पुस्तक वाचता येत नाही त्याला जगातला कुठलाच आनंद घेता येत नाही, असं लेखकांचं म्हणणं आहे. जवळचे मित्र जुळवतात, त्यांच्यावर प्रेम केलं त्यांनाही त्या प्रेमाची विस्मृती होते आणि वैरांचा अग्नी ते पेटवत ठेवतात. हातात आलेला पैसा कसा केव्हा नाहीसा होतो हे देखील कळत नाही, पण पैसा आणि माणसं यांच्याप्रमाणे पुस्तकं कधीच विश्वासघातकी नाहीत. त्यांना स्पर्श करण्याचा अवकाश भावनांनी आणि विचारांनी ओसंडणारच, आपलं अंतःकरण ते उघड करणारच. बघा, लहानपणापासून तुम्ही भरपूर मित्र केलेले असतील, भविष्यात देखील कराल. काही मित्र पैशासाठी तुम्हाला सोडून जातील, काही दुसऱ्या गोष्टींसाठी सोडून जातील, काहींचं लग्न झालं म्हणून ते वेगळे होतील. ओके. त्याचबरोबर पैसासुद्धा तसंच आहे. पैसा काहींकडे टिकून राहील, वर्षानुवर्ष राहील, काहींकडे तो टिकणारसुद्धा नाही. पण पुस्तकं तशी नाही आहेत. पुस्तकही कधीच विश्वासघात करत नाही. ओके. पुस्तकं आपल्या अवकाश, आपल्या भावना किंवा आपले विचार बिनधास्त अंतःकरणात उघड करत असतात. ओके. जे जे आपल्या अंतःकरणात आहे किंवा जे जे आपण मनात साठवून ठेवलेलं आहे हे सगळंच्या सगळं भांडार आपण जगासमोर ओपन करू शकतो जर आपण पुस्तकात ते लिहून ठेवलं तर. ओके. तर काही लोक पुस्तकांवर अतोनात प्रेम करत असतात. पुणेकर जी मंडळी आहेत ती पुस्तकांवर प्रचंड प्रेम करतात. ओके.
काही लोक काही पुस्तकं कपाटात अतिशय जपून ठेवत असतात आणि ती दुसऱ्यांनी देखील वाचावी हे सांगण्यासाठी सुद्धा बऱ्याच अंशी ते व्याकुळ सुद्धा असतात. ओके. एकदा एका ग्रंथप्रेमी वाचकाकडून 2 दिवसासाठी एक पुस्तक मी वाचायला आणलं होतं. ते देताना तो ग्रंथप्रेमी मला काकुळतेनं सांगत होता, अतिशय काळजीपूर्वक वापरा, दुसऱ्याच्या हाती देऊ नका, पुस्तकाची पानं मुडपू नका, कोणताही मजकूर पेन्सिलनं किंवा शाईनं अधोरेखित करू नका, वरचं कव्हर काढू नका, तिसऱ्या दिवशी कटाक्षानं मला पुस्तक परत करा. ओके. पण या सूचना मला अपमानकारक वाटल्या नाहीत. हातात पडलेल्या कोणत्याही पुस्तकांशी निर्दय चाळा करणारे अनेक पुस्तक शत्रू मी पाहिलेले आहेत. बरोबर आहे. लहानपणापासून आपल्याला आईवडील बरेच पुस्तके घेऊन देतात. वर्षाच्या शेवटी आपण त्या पुस्तकाची वाट लावून ठेवलेली असते. बरोबर आहे. म्हणून काही लोक पुस्तकं देताना आपल्याला फार इन्स्ट्रक्शन देत असतात. त्या वाईट मानाच्या नसतात, त्या मनाने समजून घ्यायच्या असतात, कारण त्यांनी ती पुस्तकं बरेच दिवस जपलेली असतात. त्यामुळे जसं आपण त्यांना घेतलं आहे तसं ते देणं फार महत्त्वाचं आहे, हे देखील लेखकांनी सांगितलेलं आहे. ओके. त्यांच्या हिशोबी छापलेलं एक चोपडं म्हणजे पुस्तक, त्याला कसलं महत्त्व द्यायचं, पुस्तकांचा उपयोग तरी काय, भूक लागल्यावर ते शिजवून थोडीच खाता येतं. वेडी लोक वाङ्मयात अनेक रस असतात असं म्हणतात. तहान लागल्यावर तुमच्या कालिदासांच्या शाकुंतलातील रस पिणं शक्य आहे का? फार तर एखादं वाचावं किंवा चाळावं, मग काही येईल त्या भावाने फुकून टाकावं. बरोबर आहे. आता आपण सुद्धा तसेच विचाराचे लोक होते ना. पुस्तकाचं काय एवढं महत्त्वाचं असतं, काय पुस्तक भूक लागल्यावर आपण खाणार आहे? किंवा जर कालिदासाने जे शकुंतल या नाटकात लिहिलंय किंवा महाभारत लिहिलंय, रामायण लिहिलंय, 100 वेळा वाचायचं का? कधी कधी मनात येतं ना. हां, कुठलंही पुस्तक असलं तरी ते काही दिवसानंतर ते रद्दीत फेकून द्यावं, हाच विचार येतो ना माणसाच्या मनात. ओके. फक्त साहित्यिकांना किंवा विचारवंतांना त्याची आवड असते. ओके. बाकी सगळ्यांनाच त्या पुस्तकांची आवड असेल असं काही लेखकांना सुद्धा वाटत नाही, आपल्याला पटतं. बरोबर आहे. माझ्या हाती पुस्तक देताना त्यानं त्यावरून मायेने अलगद हात फिरवला. मी त्याला म्हणालो, कसलीही काळजी करू नका, माझ्या घरी सुद्धा तुमच्या पुस्तकाला माहेरी आल्यासारखं वाटेल, त्याला सासुरवास सहन करावा लागणार नाही, ते अगदी योग्य स्थळी तुम्ही देत आहात. तो हसला, त्याचं समाधान झालं असावं. मी म्हणालो, एक सुसंस्कृत सुभाषित म्हटलं आहे, मूर्ख हस्ते न दातव्य व्ययम एवम वदती पुस्तकम. मूर्खांच्या हाती मला देऊ नका असं पुस्तकांचं म्हणणं आहे. माझ्या हाती ते देताना तुम्हाला माझ्या शहाणपणाबद्दल शंका आली नाही ना? आता तो खळखळून हसला आणि म्हणाला, अहो, दुधानं तोंड पोळल्यामुळे मी ताकसुद्धा फुंकून पित आहे. काही दिवसापूर्वी एका कवीनं माझी 2 पुस्तकं नेली. मी 15 दिवस वाट पाहिली. पुस्तक मागायला गेलो तेव्हा त्यानं चक्क कानावर हात ठेवले. आपण पुस्तकं आणलीच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आता हे बघा, ही जी उदाहरणं आहेत ही आम्हाला लायब्ररीत सुद्धा लागू होतात. लायब्ररीत बरीच मुलं पुस्तकं घेऊन जातात. त्या पुस्तकांची फार नासधूस करून आणतात, त्याचे कवर फाडून आणतात, त्याचे पानच गायब करून आणतात. ओके. ते कॉपीसाठी वापरत असतील, बाकीच्या कुठल्याही गोष्टीसाठी वापरत असेल, पण पुस्तकं आम्हाला काही वेळा रिटर्न मिळण्याची गॅरंटी नसते. हां, मग पुस्तकावर जर पेनल्टी लावली किंवा त्याच्यावर एखादा पनिशमेंट लावली, 25 रुपये द्यायचे वगैरे, तर मुलं बरोबर ती आणून देतात. ओके. म्हणून लेखकांना ज्यावेळी तो व्यक्ती पुस्तक देत असतो, ग्रंथप्रेमी, तर त्यावेळी तो त्यांना वारंवार इन्स्ट्रक्शन देण्याचं कारण काय, की त्याने एकाला पहिलं पुस्तकं दिलेली होती एका कवींना, पण ज्यावेळी तो रिटर्न मागायला गेला त्यावेळी त्याने ती रिटर्न दिलीच नाहीत. तो म्हणाला, मी पुस्तकं आणलीच नाहीत. असं बऱ्याच वेळा होतं. म्हणून लेखकांना तो वारंवार इन्स्ट्रक्शन देऊन सांगत आहे. थोडक्यात एखाद्याकडून वस्तू घेतल्यानंतर ती त्याला रिटर्न करावी हे सुद्धा पुस्तक शिकवून जातात. ओके. पुस्तक गिळंकृत करणे म्हणजे माझ्या दृष्टीने भयानक प्रकार आहे. तेव्हापासून मी ठरवून टाकलं की प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक द्यायचं नाही. ओके. तर काही लोक खरंच पुस्तक हटवून टाकतात, काही लोक पुस्तकं गायब करतात, काही लोकांना ते पुस्तक देऊच वाटत नाहीत कारण त्यांना ते आवडतं. तर पुस्तकं घेणारी लोक लेखकांना आवडत नाहीत, म्हणून लेखक कोणालाही आपल्याकडची एकही पुस्तक देत नाहीत. ओके. माझी पुस्तकं हीच माझी अपत्य. वाचायला भरपूर ग्रंथ असले तरी मी जन्मठेपेची शिक्षासुद्धा आनंदानं सहन करीन. तर बघा, आपल्याला सगळ्या घरात वस्तू आहेत, टी व्ही आहे, मोबाईल आहे, त्याच्यामुळे आपल्याला पुस्तकांचं महत्त्व वाटत नाही. पण जर समजा तुम्हाला एखाद्या कारागृहात टाकलं किंवा एखाद्या आडगळीच्या खोलीत नेऊन टाकलं, तर त्यावेळी तुम्हाला तिथं असणाऱ्या पुस्तकांचं महत्त्व कळेल. ओके. कारण जर पुस्तक घरात नसतील तर तुमचं घरसुद्धा स्मशानासारखं आहे. तो राजवाडा जरी असला तरी असं लेखकांचं म्हणणं आहे. ओके. असं असताना त्यांना निष्ठावंत वाचक आठवले. ओके. की पहिल्यापासून जे आपण बरेच साहित्यकार, इतिहासकार वाचतो, हे सगळे यशस्वी होण्याचं कारण ते जास्तीत जास्त त्यांनी वाचन केलेलं आहे.
जे जे माणसं सक्सेसफुल आहेत ते खूप वाचन करतात, ही गोष्ट लक्षात ठेवा आणि जास्तीत जास्त वाचन करण्याकडे लक्ष द्या, हे देखील लेखकांनी सांगितले. परवा मी BAच्या वर्गातल्या वाङ्मय विषयाच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला, GA कुलकर्ण्यांचा एखादा कथासंग्रह तुम्ही वाचलाय का? संग्रह जाऊ द्या, एखाद्या या लेखकांची एखादी कथा तरी तुमच्या वाचनात आली आहे का? साहित्य या विषयांचे रसिक विद्यार्थी-विद्यार्थिनीने मानेखाली घेऊन बसले होते. कदाचित GA कुलकर्णी हे नावसुद्धा त्यांना फारसं परिचित नसेल. मी निराश झालो. एक आधुनिक श्रेष्ठ कथा लेखकाचं नावही सुशिक्षितांच्या अभ्यासकांच्या कानापर्यंत पोहोचलं नाही. या कर्माला काय म्हणावं? तर बघा, लेखकांनी BAच्या मुलांना प्रश्न विचारला की तुम्ही GA कुलकर्णींचं पुस्तक वाचलेलं आहे का? तर सगळ्या मुलांनी मानाखाली घातल्या. जरी मी तुम्हाला सांगितलं मराठी दिवस कधी असतो, बऱ्याच मुलांना येणार नाही. मराठी दिवस कोणाच्या नावाने साजरा केला जातो, बऱ्याच मुलांना येणार नाही. केशवसूत हे कोणाचं नाव आहे, मुलांना माहीत नाही. प्रख्यात्रे यांचं टोपण नाव काय आहे, मुलांना माहीत नाही. ओके. त्याच्यानंतर बालकवी कोणाला म्हटलं जातं, माहीत नाही. त्याच्यानंतर पु ल देशपांडेच्या एखाद्या पुस्तकाचं नाव सांगा, माहीत नाही. कारण मुलांना लेखकांचे धडे आणि पुस्तकं गमतीशीरपणे वाचायला येतं, पण ते कोणी लिहिले त्यांना काही घेणं देणं. जसं आपण TV बघतो, एखादा दूरदर्शन चॅनल बघतो, सिरियल आपण 100 बघत असतो, त्या सिरियल कोणीतरी लिहिलेले असतील, आपल्याला फक्त त्याची ती कॅरेक्टर माहिती आहे जी आपण पाहतो, ते जी लिहिलेली आहे त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नसतं. तर लेखक फार महत्त्वाचे असतात. लेखकांनी लिहून ठेवलेली पुस्तकं देखील तेवढीच महत्त्वाची आहेत. ओके. त्यामुळे आपण जरी स्वतःला सुशिक्षित समजत असलो तरी आपण अनेक अर्थाने बेअक्कल असल्यासारखं वागतो, असं कुठेतरी म्हटलेलं आहे. ओके. तर अशाच प्रकारे जास्तीत जास्त पुस्तकं वाचल्यानंतर त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, साहित्यिक कोण आहेत, त्यांचीसुद्धा माहिती वाचत जा. ओके. सुशिक्षित असलं म्हणजे नुसतं पुस्तक वाचलं म्हणजे सुशिक्षित होत नाही, तर त्याचे लेखक, कवी, कथाकार कोण आहेत हे देखील समजून घेणं फार महत्त्वाचं आहे, असं कुठंतरी लेखकांचं म्हणणं आहे. ओके. तर धडा फार छान आहे. आपल्याला जरी बोर वाचत असला तरी आपण पुन्हा पुन्हा हा वाचा आणि धडा छान आहे, याचा अभ्यास चांगल्या प्रकारे करा, एवढंच मी सांगेन. थँक्यू.